Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण क्लास 10th मॅथ पार्ट 1 अल्जेब्रा याचा जो चॅप्टर नंबर 2 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्याचे व्हिडिओ आजपासून आपण बघणार आहोत. चॅप्टर नंबर 1 चे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. सो आज हा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ह्या चॅप्टरचा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण एकदम बेसिक गोष्टी शिकणार आहोत की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय असतं किंवा त्याच्या रिलेटेडचे जे छोटे छोटे टॉपिक्स आहे ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण बघू पॉलिनॉमियल म्हणजे काय. पॉलिनॉमियल म्हणजे असतं इक्वेशन्स. ते कोणत्याही टाईपचं इक्वेशन असेल तर त्याला म्हणतात पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल मी जर एक इक्वेशन घेतलं जे आहे 2x + 3 याला म्हणणार आपण पॉलिनॉमियल. आता या पॉलिनॉमियलचे दोन टाइप्स दिलेले आहेत. पहिलं टाइप आहे लिनियर पॉलिनॉमियल आणि दुसरा टाइप आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सो पॉलिनॉमियल म्हणजे काय? इक्वेशन्स. वेगवेगळ्या टाइपचे इक्वेशन्स असू शकतात. पॉलिनॉमियलचे दोन टाइप्स आहे. पहिला टाइप आहे लिनियर पॉलिनॉमियल आणि दुसरा टाइप आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय हे समजू. तर लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय याच्यासाठी एक डेफिनेशन दिलेली आहे. तर डेफिनेशन आहे व्हेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1. तर एखादा पॉलिनॉमियल किंवा एखाद्या इक्वेशनची डिग्री 1 असेल तर त्याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल 5x + 9. आता याच्यामध्ये आपल्याला डिग्री फाइंड आउट करावी लागेल. डिग्री कशी शोधायची हे मागच्या आपण लेक्चरमध्ये किंवा मागचे जे चॅप्टर होतं त्याच्यामध्ये सगळं शिकलेलो आहोत. सो डिग्री फाइंड आउट करतात व्हेरिएबलची. सो इथं हा x आहे आणि या x ची डिग्री आपण कसं लिहिणार? x⁻1. ज्या पण व्हेरिएबलच्या डोक्यावर व्हॅल्यू असते तिला म्हणतात डिग्री. सो ह्या x ची डिग्री मिळाली 1. सो ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्या पॉलिनॉमियलला काय म्हणतात? लिनियर पॉलिनॉमियल. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची काय डेफिनेशन आहे ती बघू. व्हेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2. आता आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्या इक्वेशनची जर डिग्री 2 आली तर त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. एक्झाम्पल बघू आता याचं. एक्झाम्पल आहे x² + 3x + 5 = 0. आता ह्या पॉलिनॉमियल मध्ये म्हणजेच ह्या इक्वेशन मध्ये पहिला व्हेरिएबल आहे x², दुसरा व्हेरिएबल आहे x. तो x² ची डिग्री तर आपल्याला डायरेक्टली दिसते डोक्यावर 2 आहे म्हणून ती आली 2. x च्या डोक्यावर काहीच डिग्री नाहीये म्हणून आपण नेहमी कन्सिडर करतो त्याला x⁻1 विच इज इक्वल टू आलं 1. आता हा जो पॉलिनॉमियल आहे x² + 3x + 5 = 0 ह्या पॉलिनॉमियल मध्ये दोन डिग्री मिळाली. पहिली डिग्री आहे 2 आणि दुसरी डिग्री आहे 1. तर मॅक्सिमम म्हणजे मोठी डिग्री आहे 2 म्हणून याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. सो आपण काय शिकलो की दोन टाईपचे पॉलिनॉमियल होते. पहिला पॉलिनॉमियल होता लिनियर पॉलिनॉमियल आणि दुसरा पॉलिनॉमियल होता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय की ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय की ज्या पॉलिनॉमियल मध्ये मोठी डिग्री 2 असते त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ह्या दोन गोष्टी आपण इथं शिकलोय. आता नेक्स्ट आपण कॉन्सेप्ट बघणार आहोत ती आहे कोइफिशियंट्स. कोइफिशियंट्स म्हणजे काय हे आपण शिकू. कोइफिशियंट शिकण्यासाठी मला एक पॉलिनॉमियल एक्झाम्पल घ्यावं लागेल. सो मी एक्झाम्पल घेते x² + 3x - 5 = 0.
आता ह्या पॉलिनॉमियल मध्ये 3 टर्म आहेत. पहिला हा टर्म आहे जो आहे एक्स स्क्वेअर, दुसरा हा टर्म आहे जो आहे 3x, आणि तिसरा टर्म आहे हा ज्याची साइन -5 आहे. ठीक आहे. कोइफिशियंट्स म्हणजे काय? एखाद्या व्हेरिएबलच्या समोर जो नंबर असतो त्याला म्हणतात कोइफिशियंट. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअरच्या समोर काहीच नंबर नाहीये, तर याला मी असं लिहू शकते का? 1x². बरोबर. आता 3x च्या समोर नंबर आहे 3, सो ह्या टर्मचा कोइफिशियंट मिळाला आपल्याला 3. तसं ह्या टर्मचा कोइफिशियंट काय असणार आहे? 1. आणि इथं व्हेरिएबल नाहीये, फक्त नंबर आहे, म्हणून हा सुद्धा एक कोइफिशियंट मिळाला. ओके. तो कोइफिशियंट्स म्हणजे काय? व्हेरिएबलच्या समोरचे नंबर, याला म्हणतात कोइफिशियंट. हा टॉपिक आपल्याला खूप कामात पडणार आहे पुढचे व्हिडिओ सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणून व्यवस्थित समजून घ्या की कोइफिशियंट आपण कसे फाइंड आउट केले. कोइफिशियंट म्हणजे काय? व्हेरिएबलच्या समोर जे पण नंबर असतात त्याला म्हणतात कोइफिशियंट. सगळ्यात इम्पॉर्टंट, इक्वेशन मध्ये जी साइन दिलेली असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ती साइन सुद्धा कोइफिशियंटला येते. फॉर एक्झाम्पल इथं आपण -5 घेतलाय, फक्त 5 आपण इथं घेतला नाहीये. ओके. सो हे झालं कोइफिशियंट. नेक्स्ट टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल and having 2 as the maximum degree of variable is called quadratic equations. So quadratic equations म्हणजे काय? तर त्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट, एक व्हेरिएबल पाहिजे आणि त्याची जी डिग्री असेल ती पाहिजे 2. मॅक्सिमम डिग्री, पूर्ण इक्वेशनची जर मॅक्सिमम डिग्री काढली तर ती असेल 2, त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल आहे आपल्याकडे x² - 4x + 2 = 0. आता सगळ्यात आधी आपण चेक करू की याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? ज्या पण व्हॅल्यू A to Z मध्ये येतात त्यांना म्हणतात व्हेरिएबल. आता इथं कोणती व्हॅल्यू आली आहे? x, पण इथं पण x आहे, इथं पण x आहे, सो आपला व्हेरिएबल काय आला? x. दुसरं कंडिशन दिलेली आहे की हॅव्हिंग 2 ॲज अ मॅक्सिमम डिग्री. सो आपल्याला आता डिग्री फाइंड आउट करावी लागेल. सो या व्हेरिएबलची डिग्री काय आहे? आता आपण इथं लिहू डिग्री. ठीक आहे. याची डिग्री आपल्याकडे आली आहे, याच्या डोक्यावर 2 आहे म्हणून 2. इथं x आहे, x ची डिग्री नेहमी काय असते? 1. आणि इथं 2 च्या समोर तर आपल्याला व्हेरिएबल दिलेला नाहीये, सो म्हणून इथं आपल्याला डिग्री मॅक्सिमम काय मिळाली? 2. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी डेफिनेशन होती, काय डेफिनेशन होती? की व्हेरिएबल एकच पाहिजे आणि मॅक्सिमम डिग्री पाहिजे 2. याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो आपलं जे हे इक्वेशन होतं x² - 4x + 2 = 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके. सो आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म असतो. ह्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसलं तर आपण त्याला सांगू शकतो की हा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे. आता स्टँडर्ड फॉर्म कसं लिहितात ते बघूयात. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. ओके. आता याच्यामध्ये कोइफिशियंट्स कोणते ते आपण फाइंड आउट करू. सगळ्यात आधी
कोइफिशियंटची काय डेफिनेशन होती? व्हेरिएबलच्या समोरचा नंबर, त्याला म्हणतात कोइफिशियंट. इथं व्हेरिएबल आहे एक्स स्क्वेअर, त्याच्या समोरचा नंबर काय असणार आहे? ए. इथं व्हेरिएबल आहे एक्स, त्याच्या समोर नंबर असणार आहे बी. आणि इथं व्हेरिएबल आहे, इथं व्हेरिएबलच नाहीये, फक्त सी दिलेला आहे, म्हणून हा आला कोइफिशियंट. आपल्याला कोइफिशियंट तर मिळाले. आता आपण फाइंड आउट करणार आहोत डिग्री. सो परत एक्स स्क्वेअरची डिग्री येते 2, एक्सची डिग्री येते 1, आणि लास्ट मध्ये आपण लिहू व्हेरिएबल. या पूर्ण इक्वेशन मध्ये कोणता व्हेरिएबल यूज केलेला आहे? या पूर्ण इक्वेशन मध्ये व्हेरिएबल यूज केलेला आहे एक्स फक्त. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय? की ज्याच्यामध्ये 3 कोइफिशियंट्स असतात, ए, बी आणि सी. दुसरी गोष्ट, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम डिग्री 2 असते. मिनिमम, आपल्याला मिनिममची गरज नाहीये, आपल्याला शोधायचं आहे की मॅक्सिमम डिग्री किती असते. सो मॅक्सिमम डिग्री असेल 2, आणि व्हेरिएबल एकच व्हेरिएबल असतो. एक्स असू शकतो, वाय असू शकतो, एम असू शकतो, ते डिपेंड करतं की व्हेरिएबल कोणता असेल. पण नंबर ऑफ व्हेरिएबल फक्त एक पाहिजे, आणि याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा जो फॉर्म आहे, हा पूर्ण फॉर्म आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचा पूर्ण चॅप्टर मध्ये लागणार आहे. सो एक काम करा, तुमच्या नोटबुकच्या फर्स्ट पेजवर जिथं तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन हे चॅप्टर सुरू केलं आहे, तिथं सगळ्यात आधी हा फॉर्म्युला लिहून ठेवा. हा आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता याच्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी माहिती पाहिजे. पहिलं तर 1 व्हेरिएबल, आणि दुसरी गोष्ट माहिती पाहिजे की जी डिग्री आहे ती मॅक्सिमम डिग्री मिळणारे 2. या 2 गोष्टी इक्वेशन मध्ये मिळाल्या तर आपण सांगू शकतो की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो सगळ्यात आधी कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर आपण काय करतो की तो क्वेश्चन जसाचा तसा आपण लिहून घेतो. सो इथं आपण लिहिणार 3x² मायनस 5x प्लस 3 इक्वल टू 0. आता व्हेरिएबल कोणता आहे? व्हेरिएबल आहे x² आणि x, म्हणजे व्हेरिएबल आपल्याला मिळाला आहे x. दुसरं आहे डिग्री. आता आपण डिग्री फाइंड आउट करू. डिग्री फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे हा एक व्हेरिएबल आहे आणि हा एक व्हेरिएबल आहे. सो याची डिग्री तर आपल्याला डिरेक्टली दिसते, जी आहे 2, आणि x ची डिग्री नेहमी असते 1. तो बघा, आता मला सांगा की इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे की नाही. पहिली गोष्ट व्हेरिएबल 1 आहे, करेक्ट. दुसरी गोष्ट मॅक्सिमम डिग्री म्हणजे सगळ्यात मोठी डिग्री 2 आहे, म्हणून द इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे 3x² मायनस 5x प्लस 3 इक्वल टू 0 इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. सो आपल्याला हा जो फर्स्ट क्वेश्चन होता याच्यामध्ये एवढंच विचारलं होतं की जे दिलेलं इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. आता सेकंड आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. ह्या क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे फाइंड द स्टँडर्ड अँड जनरल फॉर्म ऑफ कोइफिशियंट. ठीक आहे, काय करायचं आहे आपल्याला? स्टँडर्ड किंवा जनरल फॉर्म काढायचा आहे अँड कोइफिशियंट्स फाइंड आउट करायचे आहेत ज्याची व्हॅल्यू आहे ए, बी आणि सी.
सो सगळ्यात आधी तर आपल्याला माहिती पाहिजे की स्टँडर्ड फॉर्म ऑफ कोइफिशियंट काय आहे, जे आत्ताच आपण बघितलंय. सो मी इथं लिहिते की स्टँडर्ड फॉर्म ऑफ कोइफिशियंट आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ कोइफिशियंट नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे आपण ह्या इक्वेशनला ह्या फॉर्म मध्ये पुट करणार. तो x² आला x² च्या खाली, हा जो x चा टर्म आहे 3x तो आला 3x, आणि हा जो -5 आला हा इकडं आला, इथं आहे प्लस साइन इक्वल टू 0. सो ह्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला पाहिजे a, पण x च्या समोर काहीच व्हॅल्यू नाहीये तर आपण काय कन्सिडर करू शकतो 1. तो इथं आला 1x², हा प्लस साइन इकडे आला प्लस, इथं bx आहे इथं 3x आहे, सो याला काही चेंज करायची गरज नाही. इथं प्लस साइन आहे सो आपल्याला इथं द्यावी लागेल प्लस साइन, आणि हा जो c आहे तो काय येणार मग -5 इक्वल टू 0. ओके, सो आपण याच्यावरून काय सांगू शकतो की a इक्वल टू आहे, a ची व्हॅल्यू काय मिळाली 1, b ची व्हॅल्यू काय मिळाली 3, आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे -5. सो क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सगळ्यात आधी तर स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म फाइंड आउट करा. एकदा तुम्हाला तो फॉर्म मिळाला तर तुम्ही त्याचे कोइफिशियंट्स फाइंड आउट करा. कोइफिशियंट्स कोणते असतात a, b आणि c. सिंपल होतं, आपल्याला फक्त स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन लक्षात ठेवायचंय. ओके, सो आतापर्यंत आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं होतं की दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये जे आता आपण सॉल्व्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म आणि कोइफिशियंटचे व्हॅल्यू शोधायचे होते. आता ह्या व्हिडिओ मधला आपला हा लास्ट टॉपिक आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्स कसे असतात ते बघूयात. सो सगळ्यात आधी आपल्याला जर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल आणि m त्याचा रूट आहे, ओके, आपल्याला काय एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि m रूट आहे, तर काय फाइंड आउट करायचंय ते बघूयात. क्वाड्रॅटिक इक्वेशन मी घेते स्टँडर्ड फॉर्म ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता यांनी काय सांगितलं आहे की हा जो m आहे हा रूट आहे, म्हणजे हा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आन्सर आहे. आता जे आन्सर आपल्याला दिलेलं असतं ते आपण x च्या जागी पुट करणार. सो इथं येणार a, x च्या जागी मी टाकलं m² प्लस b, इथं आला m प्लस c. सो ह्या इक्वेशनला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. m ची व्हॅल्यू काय पण असू शकते 1, 2, 3 समथिंग लाईक दॅट. तर याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जर व्हॅल्यू 0 मिळाली, लक्षात ठेवा हा, m रूट दिलेला आहे, रूट दिलंय म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की ह्या इक्वेशनचं आन्सर m आहे. सो आपण x च्या जागी m पुट केलं. आता जर m पुट केल्यावर इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर जर आपल्याला 0 मिळालं तर आपण सांगणार की m इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे, m हा ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे किंवा आन्सर आहे. पण हा इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर जर 0 व्हॅल्यू नाही आली तर m ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट नाहीये, म्हणजे m ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर नाहीये. सो याला म्हणतात रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, याच्यावर आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की ह्या टाइपचे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचे.
क्वेश्चन दिलेला आहे x² + 5x - 6. चेक वेदर x = -6 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला आहे ज्याची इक्वेशन आहे x² + 5x - 6 = 0 आणि सांगितलं आहे की x = -6 हे सोल्युशन आहे की नाही हे चेक करा. आता सोल्युशन असणं किंवा आन्सर असणं हे सगळं म्हणजेच त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो रूट आहे आणि रूट जर असेल तर आपण काय करतो, सिंपल पुट x = -6. तो ह्या ज्या इक्वेशन मध्ये जिथं जिथं x असेल तिथं -6 पुट करायचंय. सो इथं काय येणार, -6² + 5 मल्टिप्लाइड बाय -6 -6 हे सॉल्व करायचंय आपल्याला. आता -6² होतो 36 प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 6 जर केलं तर ते येतं 30 आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह झालं निगेटिव्ह आणि हा झाला -6. तो आता 36 - 30 करणार आपण आधी. 36 मधून 30 गेले तर उरले 6 आणि हा जो -6 होता याला आपण तसंच लिहिलं. 6 - 6 काय आन्सर येणार, 0. आता जर आपल्या इक्वेशनचे आन्सर 0 आलं तर याचा अर्थ काय असतो, करेक्ट, याचा अर्थ हे असतो की हा जो x = -6 होता, सो x = -6 is the solution of equation. ओके, सो हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं. आता जर मी x = 6 टाकलं असतं, सपोज -6 नाही टाकलं असतं, मी x = 6 पुट केलं असतं आणि मला इथं 0 व्हॅल्यू मिळाली नसती तर याचा अर्थ काय लिहिला असता मी की x = 6 इज नॉट सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. सो x = जर 6 पुट केलं तर ते ह्या इक्वेशनचं सोल्युशन नाहीये किंवा ह्या इक्वेशनचं तो रूट नाहीये. ओके, सो आतापर्यंत आपण वेगवेगळे टॉपिक शिकलोय. आता तुमच्यासाठी होमवर्क आहे. होमवर्क मध्ये मी 2 क्वेश्चन दिलेले आहेत. दोघं क्वेश्चन आहेत रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. तर तुम्हाला काय चेक करायचं आहे, ह्या इक्वेशन मध्ये जर x = 3 पुट केलं तर ते सोल्युशन आहे की नाही. आणि सेम क्वेश्चन नंबर 2 मध्ये दुसरं इक्वेशन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये x = 7 पुट करायचंय. सो हे दोघं इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करा आणि याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी कितीतरी लोक असे बघते, 90% लोक आहेत आपल्या चॅनलवर जे आपल्या चॅनलवर येत आहे, जे व्हिडिओ बघताय, पूर्ण व्हिडिओ बघतात ते तरी सुद्धा सबस्क्राईब नाही करत आहे. सो तुमचं सबस्क्रिप्शन खूप मॅटर करतं, बस मी एवढंच म्हणेल. कारण एक छोट्या सबस्क्रिप्शनने मला खूप चांगलं मिळेल किंवा मला मोटिवेशन मिळेल आणि एक छोटं सबस्क्रिप्शन आहे. सो प्लीज मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की ते सबस्क्रिप्शन करा, लाईक करा चॅनलला, कारण तुमच्या लाईकने हे जे व्हिडिओज आहे हे खूप लोकांपर्यंत अजून पोहोचतील. म्हणून चॅनलला लाईक करा. तुम्ही स्वतः शेअर करा, तुमचे फ्रेंड्स असतील, क्लासमध्ये जे तुमचे मित्र असतील, तुम्हाला जे ऍक्च्युली वाटतं की ह्या मुलांनी सुद्धा असं शिकायला पाहिजे, त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा. सो थँक्यू सो मच आणि आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.